प्रेक्षकांनो, आज खूप छान दाखवलंय ठिपक्याची रांगोळी। सुरुवातीलाच आपण बघतोय सुवाई आणि माई हो तर म्हटल्यात अप्पूला, पण त्यांचं काही मन अजून माने ना। सुवाई म्हणतात ह्या अप्पूचं डोकं का फिरलंय, एरवी समजून सांगितलं ना तर लगेच ऐकते, पण यावेळेला का हट्टीपणा करते कळतच नाहीये। माई म्हणतात हे काही कमी नाहीयेत, किती आडमुठेपणा करतायत, मला वाटलं समजवण्यासाठी गेले होते बाहेर घेऊन, पण तिला काहीतरी वेगळंच सांगून आले। आपण जसं काही त्या दोघांचे वैरीणच आहोत। विठू बाबा म्हणतात तुम्हाला दादाचा निर्णय पटलेला नाहीये का? माई म्हणतात तुम्हाला पटणारच नाही, तुम्ही पुरुष मंडळी पुढचा विचार कुठे करता? विठू बाबा म्हणतात तो कसं काय माई? माई म्हणतात असं काय करता भाऊजी, अहो सगळ्या गोष्टी वेळच्या वेळीच व्हायला हवी, योग्य वेळी। सुवाई म्हणतात एवढं हसून बोलू नका तुम्ही, आहो माईचं एवढंच म्हणणं आहे की योग्य वेळी योग्य त्या गोष्टी झाल्याच पाहिजे, आणि माझं काय म्हणणं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे। विठू बाबा म्हणतात अगं 1-2 वर्षांनी काय फरक पडतोय? सुवाई म्हणतात अहो असं काय बोलताय? विठू बाबा म्हणतात हे बघ त्यांचा निर्णय त्यांनाच घेऊ द्या ना। अगं सुवा, तुला शशांकच्या वेळी दिवस गेले तेव्हा तू किती धास्तावली होतीस, आपलं कुटुंब पूर्ण तेव्हाही एकत्र होतं म्हणून तुझं निभावून गेलं ना। सुवाई म्हणतात आत्ता पण आम्ही आहोतच ना। विठू बाबा म्हणतात अगं आहातच तुम्ही, मला एवढंच म्हणायचं होतं तेव्हा जे सुवर्णाने दडपण घेतलं त्याचे काय परिणाम झाले होते? सुवा, बाळांपणात तुझी तब्येत बिघडली होती म्हणून म्हटलं होतं तुम्ही जास्ती टेन्शन घेऊ नका का, अप्पूला तिचा निर्णय घेऊ द्या ना। शेवटी सुवाई वैतागतात हं कळलं मला, अप्पू काही तिचा निर्णय बदलणार नाहीये माई, आपण न आपलं काम करूयात, पण ज्या व्यक्तीने अप्पूच्या डोक्यात हे भरवलंय ना त्या व्यक्तीला मी सोडणार नाहीये, आणि ती व्यक्ती हजर झाली आहे अंजलीबाई। पन्ना काकू घर झाडत असते, माई जवळ येतात आणि म्हणतात काय म्हणताय अंजलीताई? अंजलीबाई म्हणतात मला अप्पूला भेटायचंय। अंजलीबाईची जरा ग्रँड एंट्री दाखवली आज। माई म्हणतात अप्पू कामात आहे, मोकळी झाली की बोलवते। पन्ना काकू म्हणतात मी कॉफी आणते तुमच्यासाठी। त्यावर अंजलीबाई म्हणतात नाही हो, मी तुमच्याकडे पाहुणचारासाठी येतच नाही, अगदीच काही काम असलं तरच येते, आज सुद्धा अप्पूला घेऊन जायचे म्हणून आले मी। आता एक कानेटकर यांच्या जवळ येऊन उभे राहिले, त्यामुळे त्या जरा घाबरल्यात, कारण सगळेच जण यांच्या भोवती गरडा घालून उभे आहेत। माई म्हणतात तुमच्या घरी? अहो अप्पूला बरं वाटतंय आता, इथे आराम मिळतोय की तिला, नका काळजी करू। शशांक म्हणतो 1 मिनिट माई। अंजलीबाई त्याला बोलू देत नाही आणि म्हणतात शशांक तुला सगळं माहित आहे, अप्पूला बोलव, अप्पूकडे काम आहे माझं। सुवाई आल्यात आता आणि सुवाईंनी चांगलाच समाचार घेतलाय अंजलीबाईंचा। सुवाई म्हणतात काय काम आहे तुमचं? अंजलीबाई म्हणतात माईंना मी ऑलरेडी सांगितलंय अप्पूला बरं वाटत नाहीये म्हणून मी तिला एका मोठ्या डॉक्टरकडे घेऊन चालली आहे। आता या सुवाई म्हणतात कोण डॉक्टर? डॉक्टर स्नेहलता परांजपे। आता दादा काका आणि अप्पूचा संवाद छान दाखवलाय मध्ये मध्ये त्यांनी। अप्पू दादा काकाला थँक्यू म्हणायला येते। दादा काका म्हणतात अगं हे काय नवीन, सगळं काही निवडलंय ना बाळाखाली? अप्पू म्हणते दादा काका तू नसतास तर हे सगळं मॅनेज करणं माझ्यासाठी पॉसिबलच नव्हतं। दादा म्हणतात हे बघ अप्पू, सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतात, सगळ्यांना तेवढीच काळजी आहे तुझी। अप्पू म्हणते दादा काका सगळे किती समजूतदार आहे रे आपल्या घरामध्ये, माझ्या आईकडनं मला प्रेम मिळालं नाही त्यापेक्षा काही पटीने जास्ती प्रेम मला या घरातून मिळालंय। मला भीती होती रे सगळे माझ्यावर रागवतील चिडतील, पण ऑल थँक्स टू यू, तू खूप छान समजवलंस रे सगळ्यांना, थँक्यू सो मच। दादा म्हणतात ए वेडाबाई, मुलगी कधी बाबाला थँक्स म्हणते का? खुश राहा। तेवढ्यात आता इथे अंजलीबाई म्हणतात म्हणजे तुम्हाला सगळं कळलंच आहे वाटतं, मला लपून छपून करायची गरजच नाहीये। आता सुवाई म्हणतात अप्पूच्या निर्णयामध्ये तुम्ही आहात हे तुम्ही मान्य करता तर? अंजलीबाई म्हणतात मी तुम्हाला कुठलंही स्पष्टीकरण द्यायला बांधीलच नाहीये। सुवाईंचा जरा आवाज चढलाय आता, त्या म्हणतात आहात तुम्ही बांधील आहात, अपूर्वा फक्त तुमची मुलगी नाहीये, या घरची सून सुद्धा आहे, तिच्या बाबतीत जे काही घडत असेल ते सगळं जाणून घ्यायचा अधिकार आम्हाला आहे। अंजलीबाई म्हणतात तुमचे जुनाट विचार ना मला अजिबात पटत नाही, म्हणून माझ्या मुलीने अशा ऑर्थोडॉक्स कुटुंबात लग्न करून यावं असं मला वाटतच नव्हतं। तुमच्यासारखं चूल आणि मूल करण्यात तिने फुकट घालवू नये तिचं आयुष्य। सुवाई म्हणतात म्हणूनच तुम्ही तिला हा सल्ला दिलात का मोकळं व्हायचा? तुम्ही स्वतः एक आई आहात, योग्य वयात योग्य गोष्टी व्हायला हव्यात हे तुम्हाला ठाऊकच असेल। अंजलीबाई म्हणतात अप्पू अजून लहान आहे, तिला सांभाळण्याची गरज आहे, बरं तिला पुढे शिकायचंय, नोकरी करायची आहे, स्वतःचं करिअर करायचंय, तुम्हाला या गोष्टी कळणारच नाही तो, तुम्ही या गोष्टी केल्याच नाहीयेत, म्हणून आत्तापासून तुम्ही तिच्या पदरात एखादं मूल कशाला अडकवताय? तुम्ही घरात असता तुम्हाला या गोष्टी कळत नाही, पण करिअर करताना मूल सांभाळावं लागलं ना काय दमछाक होते ते मला विचारा। आता सुवाई जरा हसतात आणि म्हणतात तुम्हाला काय विचारायचं?
अप्पू लहान होती तेव्हा तिला एकटीला टाकून तुम्ही करिअरच निवडलंय. अंजलीबाई म्हणतात ते कौशिक तिला इथे घेऊन आला म्हणून. सुवाई म्हणतात पण तुम्ही तर करिअरच निवडलं ना, त्यामुळे अप्पूच्या करिअरचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. तिला जर करायचंच असेल करिअर तर आमचं अख्खं कुटुंब तिच्या पाठीशी उभं आहे. तिच्या बाळाला सांभाळायला माई आहे, पन्ना आहे, आमचं अख्खं कुटुंब आहे, मी आहे. अप्पू दादा काकांना म्हणते अजूनही माझ्या मनातलं कन्फ्युजन नाही झालंय रे दूर दादा काका, मी एका डिसिजनवर येऊन थांबतच नाहीये अजून. दादा म्हणताय हे बघ आणखीन काय प्रश्न आहे तुझ्या डोक्यामध्ये, तुला जे हवं ते कर, अख्खं कानेटकर कुटुंब तुझ्या पाठीशी आहे. दादानी खूप सुंदर वाक्य बोलून दाखवलंय. त्यांची नाराजी क्षणिक होती पण प्रेम आणि पाठिंबा मात्र कायम असेल तुझ्यासोबत. माई म्हणतात तुम्हाला अप्पूच्या भवितव्याची काळजी असणं साहजिक आहे, पण तुम्ही जे बोलताय ना ते आमच्या घरात होणार नाही. आम्ही अप्पूच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. पन्ना काकू म्हणतात अहो एकत्र कुटुंबामध्ये मुलं कशी मोठी होतात ना ते कळतही नाही. विठू बाबा म्हणतात तिला जर नोकरी करायची असेल ना तर आम्ही तिला अडवणार नाही. अंजलीबाई म्हणतात काही झालं तरी अप्पूच्या गळ्यात एका पोराचं लोणनं बांधायचंच हे ठरलंच आहे वाटतं तुमचं. एखाद्या बाईला मूल झालं की तिचं आयुष्य सार्थकी लागलं असंच वाटतं ना तुम्हाला. सुवाई म्हणतात आयुष्य सार्थकी लागावं असा प्रश्न नाहीच आहे, हेच योग्य वय आहे तिला बाळ होण्याचं. उद्या पुढे जाऊन काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर. माई म्हणतात देवाने दिलेलं दान का नाकारावं. अंजलीबाई म्हणतात उद्याचा विचार करून आज कशाला अडकवताय तिला, आणि नाही झालं मूल तर नाही झालं. हे ऐकल्यानंतर मात्र सगळेच कानेटकर आश्चर्याने बघतायत अंजलीबाईंकडे. आता अप्पूने तिच्या मनातली खरी सल दादा काकांना ऐकून दाखवली आहे. दादा काका म्हणतात हे बघ तू ना तुझं मन पूर्णपणे मोकळं कर, तुझ्या डोक्यात क्लिअरिटी असली ना की तुला टेन्शन राहणार नाही. अप्पू म्हणते दादा काका मी या घरात आल्यापासून बघतीये माई, सुवाई, पन्ना काकू ह्या तिघी जणी त्यांच्या आईचा रोल किती छान निभवतात रे. खरं तर मी खडूसच्या प्रेमात पडायच्या आधी या तिघींच्याच प्रेमात पडले होते. त्या एक परफेक्ट आई आहेत. दादा काका म्हणतात हो तू बरोबर बोलतेस. हे काय का बरं आहे माहितीये का तुला, त्यांनी आईपण हे मनापासून स्वीकारलंय, त्यामुळे त्यांना त्यांची बाळं ओझी नाही वाटत. अगं तू जेव्हा हे सगळं मनापासून स्वीकारशील ना तेव्हा तुला सुद्धा त्यांच्यासारखंच वाटेल. आत्ता काय म्हणालीस तू, हां परफेक्ट मदर होशील तू. अप्पू म्हणते माझी मम्मा ना दादा काका मला नेहमी वेगळंच सांगायची. कसं आहे ना माझा जन्म झाल्यापासून तिला तिच्या करिअरमध्ये खूप ॲडजस्ट कराव्या लागल्या. मला जेव्हा बरं नसायचं तेव्हा तिला सर्जरी सोडून तिला घरी यावं लागायचं. दादा काका म्हणतात अगं कुठल्याही आईने हेच केलं असतं ना. अप्पू म्हणते माझ्या मम्माला ते नाही पटायचं. मी जेव्हा स्कूलला जायचे ना ती ना तेव्हा ह्या सगळ्यासाठी मला ब्लेम करायची, त्यामुळे बाबाचं आणि मम्माचे सतत भांडणं व्हायचे. शेवटी बाबाने ठरवलं की अप्पूला इंडियात घेऊन जायचं. इकडे आल्यावर सुद्धा मम्मा नसल्यामुळे बाबाने खूप ॲडजस्ट केलं. दादा काका म्हणतात हे बघ अप्पू या सगळ्याचं इमोशनल ओझं घेऊन बसलीयस का तू डोक्यावर. अप्पू म्हणते मम्मा सतत मला ते गिल्ट देत आली आहे त्यामुळे ते राहणारच माझ्या डोक्यात. दादा काका म्हणतात अगं पण मला विचारशील तर तुला हे गिल्ट घ्यायची गरजच नाहीये. तुला जन्म देणं हे त्यांचा निर्णय होता. तू थोडी सांगितलंस त्यांना मला जन्म द्या म्हणून. तू कशाला त्याचं गिल्ट घेऊन बसतेस, आणि या गिल्टचा परिणाम तुझ्या पुढच्या निर्णयावर होता कामा नये. हे बघ अपूर्वा हा निर्णय सर्वस्वी तुझा असणार आहे, अगदी शशांकचा सुद्धा नाही, आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच. तू आजपर्यंत या घरातल्या मोठ्यांपेक्षाही जास्ती समजूतदारपणा दाखवलायस. आता ह्या वेळी सुद्धा दाखव. माझ्या बोलायचा परिणाम सुद्धा तुझ्या निर्णयावर होऊ देऊ नकोस. तो सर्वस्वी तुझाच असणार आहे. तिकडे बाहेर वसरीमध्ये अंजलीबाई मोठ्या मोठ्याने ओरडत असतात तुमचा प्रॉब्लेम हाच आहे, तुम्हाला फक्त घर आणि चूल याच्यातच अडकायचं असतं आणि अप्पूलाही तुम्ही याच्यातच अडकवणार आहे. आता हे बोलत असताना यांना आवाज येतोय भांडणाचा, म्हणून अप्पू आणि दादा काका पटकन बाहेर गेलेत. अंजलीबाई म्हणतात अप्पूने एकदा घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा या सर्कशीत यायलाच नको होतं, पण तिने माझ्यासमोर पर्यायच ठेवला नाही. सुवाई म्हणतात हां एक्झॅक्टली अंजली वर्ता, थँक्यू सो मच. मला तुमच्याकडनं हेच वदवून घ्यायचं होतं. तुम्ही तुमच्या मनात होतं ना ते बरोबर तुमच्या ओठावर आणलात. याचा अर्थ अजूनही तुम्ही शशांक अप्पूचं नातं मनापासून स्वीकारलंच नाहीये. अजूनही त्यांना वेगळं करायचे प्रयत्न चालूच ठेवताय तुम्ही. अप्पूला जर मूल झालं तर तुमच्या प्रयत्नात अडथळा निर्माण होईल म्हणून तुम्हाला भीती वाटते ना, म्हणून तुम्ही तुमचा हा निर्णय अप्पूच्या मनात भरवताय. त्यावर स्पष्टपणे अंजली मॅडमनी हो असं सांगितलंय. मला अप्पूने पुन्हा एकदा लग्न करून या घरात येणं अजिबात पटलेलं नाहीये. मला खात्री आहे नव्याची नवलाई संपली की अप्पू सुद्धा या सगळ्या नात्याला आणि सगळ्यांनाच तुम्हाला कंटाळणार आहे. पण तोपर्यंत ती एका मुलामध्ये अडकलेली असेल ना, आणि मग ती शशांकला सोडून माझ्याकडे परत जरी आली तरी तिच्या गळ्यात एका मुलाचं लोणनं असेल.
हे सगळं अप्पूने अगदी स्पष्टपणे ऐकलंय. सुवाई म्हणतात, हे तुम्हाला वाटतंय मूल म्हणजे गळ्यातलं लोणं, हे तुम्ही अप्पूच्या म्हणजे माझ्या सुनेच्या मनात का घालताय? आणि मुळात अंजली वर्तक हे मूल फक्त अप्पूचं एकटीचं नाहीये, माझ्या शशांकचं सुद्धा आहे. अंजलीबाई म्हणतात, म्हणूनच मी हे बोलतीये. मी खूप प्रॅक्टिकली विचार करते. उद्या जर अप्पू शशांकचं पटलं नाही तर ते मूल तुम्ही तिच्या बरोबर पाठवून देणार, म्हणजे तुमचा मुलगा मोकळा दुसरं लग्न करायला. अडकणार कोण? माझी मुलगी ना. आता अप्पू चिडते आणि म्हणते, मम्मा काय बोलतीस तू हे? अंजलीबाई म्हणतात, मी काही चुकीचं बोलत नाहीये अप्पू, मी जग बघितलंय, माझ्यासमोर कितीतरी अशी उदाहरणं आहेत. सुवाई छान टोमणा मारतात. एखादं उदाहरण सांगा ना. आपल्या लेकीने मांडलेला हौसेचा संसार मोडणारी आई. सांगा एखादं उदाहरण सांगा. माई म्हणतात, तुमच्या अशा वागणुकीमुळे अप्पूच्या मनातून उतराल तुम्ही, ती तिरस्कार करेल तुमचा. पण अंजलीबाई म्हणतात, आय डोंट केअर, मला माझी मुलगी या जंजाळातून मोकळी व्हायला हवी आहे. तुम्ही तिला इमोशनल ब्लॅकमेल करतायत आणि ती पुन्हा पुन्हा तिचा निर्णय बदलतीये, पण मी हे मूल होऊ देणार नाहीये. सुवाई म्हणतात, काय बोलताय तुम्ही जिच्याविषयी इतकं ठामपणे बोलताय ना, तिला विचारा ना तिला काय हवंय. मी तुम्हाला शब्द देते अंजली वर्तक, अप्पूने जो काही निर्णय दिला ना, तिच्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सगळं कुटुंब ठामपणे उभं राहू, पण फक्त आणि फक्त तो निर्णय माझ्या अप्पूचा हवा. अंजलीबाई खोचकपणे हसतात आणि म्हणतात, ओके अप्पू, ह्यांना तुझ्या तोंडून ऐकायचंय, तेव्हा प्लीज तुझ्या या कनेक्टकरांना सांगशील का तुला मूल हवंय की नकोय? आणि प्रेक्षकांनो, ह्या संवादावर त्यांनी आणि या सस्पेन्सवर इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय. पुढे आपण बघतोय अप्पू वर्तकबाईंना म्हणतेय की माझा निर्णय झालाय मम्मा, कोणी काही जरी सांगितलं तरी मी माझा निर्णय बदलणार नाहीये. सगळंच कानेटकर कुटुंब अप्पूकडे अगदी अपेक्षेने बघतंय. अप्पू होकार देते वाटतं कदाचित हे बाळ पुढे वाढवण्यासाठी, असं बऱ्याच प्रोमोमधून दिसतंय. पण इथे जरा त्यांनी हा सस्पेन्स क्रिएट केलाय की अप्पू नेमका काय डिसिजन देते. प्रॉब्लेम काय प्रेक्षकांनो, अंजली मॅडमच्या विचारसरणीचा प्रॉब्लेम आहे. त्यांना जे पूर्वानुभव आलेत किंवा त्यांचं मत पूर्वग्रह दूषित आहे, जसं की अप्पूचं आहे, जो तो ज्याच्या त्याच्या अनुभवावरनं निर्णय देत असतो प्रेक्षकांनो. त्यामुळे आता अप्पूला बऱ्यापैकी कळलंय की तिच्या आईचं जे मत आहे ते जरा कलुषित आहे. त्यामुळे अप्पू काय डिसिजन देते हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. अर्थातच ती होकार देणार आहे, पण अप्पूच्या मनाची तयारी कितपत झाली आहे ते पुढे बघूयात. छान दाखवला त्यांनी संवादात सुवाईचा आणि या अंजली मॅडमचा. कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून कळवा आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.